ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र. मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 46 ऐकूया. आपादकंठ मुरुशृंखल वेष्टितांग गाढन बृहन निगड कोटि निगृष्ट जंघा तन्नाम मंत्र मनिषं मनुजा स्मरन्तः सद्य स्वयं विगत बंध भया भवन्ति. हे भगवन, परमात्मन, ज्यांचे शरीर पायापासून गळ्यापर्यंत मोठमोठ्या जाड लांब साखळीने बांधून ठेवले आहे, त्या कारणाने ती साखळ दंड शरीरावर घासून घासून अंगाचे कातडे निघाले आहेत. अशा कारागृहातील बंदी पुरुष देखील आपल्या नामस्मरणाचा जप निरंतर करताच त्वरित बंधनातून मुक्त होतो. या 46 नंबरच्या काव्याची रचना आचार्य मानतुंगांनी करताच तत्क्षणामध्ये त्यांच्या अंगावरील सर्व लोह शृंखला आपोआप तुटून खाली पडल्या. बंदीगृहाचे सर्व दरवाजे आपोआप उघडले व मानतुंग आचार्य बाहेर सिंहासनावरती विराजमान झाले. असा हा भगवंतांचा महिमा आहे. म्हणून प्रत्येक जीवाने भगवंतांची भक्ती तन मन धनाने करावी, ज्याच्यामुळे मुक्ती निश्चित मिळते. बंधनमुक्तिकारक वृद्धी आणि मंत्र. ओम ह्रीं अर्घम नमो वड्ढमानानं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा. ओम नमो ह्रां ह्रीं श्रीं ह्रूं ह्रौं ह्रः ठ ठ ठ जह 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 क्षां क्षीं क्षूं क्षौं क्षः स्वाहा. ब्रह्ममुहूर्तावरती शुद्धतापूर्वक पिवळे वस्त्र धारण करून पूर्व दिशेला यंत्राचे मुख असावे. पूजन केल्यानंतर आरती, धूप व कलश स्थापन करावे. आपले मुख उत्तर दिशेला करावे. पिवळ्या आसनावरती पद्मासनामध्ये बसून 46 नंबरचे काव्य 12,000 वेळा वृद्धिजाप्य आणि मंत्राचे स्मरण करावे. याचे फल आहे बंधन विमोचक. ओम ह्रीं नाना विबंधन निवारणाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यम निर्वपामिति स्वाहा. श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य 46 नंबर ऐकलो आहोत. उद्या आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 47 ऐकणार आहोत. तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र.